सुरतेच्या लुटीवरून जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। जयंत पाटलांच्या खंडणी शब्दावर भाजपने आक्षेप घेतलाय। त्यामुळे राजकीय भविष्यासाठी इतिहासाशी छेडछाड केली जाते का असा सवाल आता उपस्थित होतोय। छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सुरतेच्या लुटीवरून आरोपांच्या फैरी झडू लागल्या। सुरतमधील व्यापाऱ्यांनी खंडणी दिली नाही म्हणून शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा दावा जयंत पाटलांनी केला होता। जयंत पाटलांच्या या दाव्यावरून भाजप आक्रमक झाले। जयंत पाटील ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारवर खंडणीचेच आरोप होते असा टोला फडणवीसांनी लगावला। ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। माझं एकच म्हणणं आहे, माझा राजा लुटारू नव्हता, माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही। फडणवीसांनी केलेल्या दाव्यावर काँग्रेसने टीका केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली हे इतिहासकार सांगतात। फडणवीसांना इतिहासकारांपेक्षा जास्त कळतं का असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलाय। निधी उभा करण्याकरता, सैन्य उभा करण्याकरता आणि परकीय आक्रमकांना बाहेर फेकून देण्याकरता ते केलं, तर तुम्ही ते घडलंच नाही म्हणतात। म्हणजे आता कोण फेक नॅरेटिव्ह करते? आता इतिहासकार खोटे आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना इतिहास जास्त चांगला माहिती आहे। आता असं जर त्यांना म्हणायचं असेल तर ठीक आहे, महाराष्ट्राची जनता बघून घे। राजकीय भविष्य घडवण्यासाठी इतिहास बदलण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून केला जाऊ लागलाय। ऐतिहासिक घटनांचे आपापल्या परीने अर्थ लावण्याचं काम सुरू आहे। इतिहासापासून धडा घ्यायचा असतो, पण काही राजकीय नेते इतिहासच बदलण्याचा प्रयत्न करतायत हे खेदजनक म्हणावं लागेल। चेतन नावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।